आज आरुले आणि आयुषले भेटली शाळेत ॲडमिशन भेटून आज आरू आणि आयुष पा किती खुश झाले. तर चला आज व्हिडिओ पूर्ण पहा, पुढे काय होते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज असा विषय आहे, आपल्या आरुषले शाळेत टाकायचं आहे, छत्रपती संभाजीनगरच्या शाळेमध्ये. तर त्याच्यासाठी त्याला आवाज देऊ राहिली मी, चला लवकर. मी तशी एक परी लय लवकर त्याच्या आंघोळा करून दिल्या. त्याला म्हटलं पटपट आंघोळा करा, पटपट तयाऱ्या करा आणि लगे आपण मस्त जेवण खाऊन दिले. कापडे त्याला जेवायला दिले. त्याला म्हटलं चला आपण शाळेत जाऊ. शाळेत नाव टाकायसाठी अगोदर नेमकं काय पाहिजे काय नाही, कारण की आम्ही तर काही कोणतेच कागदपत्र आणले नाही, म्हणजे जे आपल्याला डॉक्युमेंट लागतात ते काहीच आणलं नाही आम्ही. तर त्याच्यासाठीच विचारायला चाललो की शाळेत नेमकं काय काय पाहिजे. सगळं घरात पसारा पडेल आहे आमच्या. हे बा आरुषनं गाडी येते ठेवली, लेकरं जेवण केले, सगळा पसारा इथंच पडला. आता ह्या घासाचा राहिला, तिकून आल्याच्या नंतर मला घासा लागेल हा सगळा पसारा. लेकराची आंघोळा करून दिला, तर त्याचे कपडे गिपडे काढले, तर सगळा पसारा तसाच पडेल आहे. बांगड्या पण नाही घातल्या, आता मी बांगड्या घालून घेतो. तर चला आता आयुषले आणि आरुषले आवाज देतो मी, काय करू राहिले पाहू द्या मला आता हे लेकरं. अय बाबू चाल ना, त्याला आवाज दे भाई. हो चाल, आयुष आणि आरुष मला आवाज देऊ राहिला. तर चला आता मी पण जातो, निघतो पटकन सटकन. तर चाबी त्याच्याच जवळ आहे सध्याच. आता मी पण दरवाजा घेतो लावून. आता डायरेक्ट गेटलेच चाबी लावतो, याला काही कुलूप लावायचं काम नाही सध्याच. शाळा काही लय दूर नाही आयुषची नारुषची. तिथंसं तुम्हाला तो ॲटो दिसते ना, तिथं गेट आहे. ॲटोच्या समोर गेट आहे, तेच आयुषची शाळा आहे. दिसत असेल मुर्डेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय असं काहीतरी आहे. तिथं चालेल, मला मोबाईलवरून काही पद्धतशीर दिसून नाही राहिलं. तर चला निघतो आता मी. अजून आम्ही फरशी पण पुसाची राहिली, घर पुसाचं राहिलं, लय काम आहेत. पण लेकरं आवाज देऊ राहिले चाल चाल. आता बोलले नांदा लावतात, लवकर चाल हा. आणि आता तर असे नांदा लावू राहिले की लवकर चाल, शाळेत नाव टाका लागते हा. आणि लगे ज्यावेळेस यायला शाळेत टाकेन की नाही, त्यावेळेस एका परी शाळेत नाही जातील, अभ्यास नाही करते, असे त्रास देऊ राहिले. आवाज तर दम नाही त्याच्या जीवाले. काय रे आली ना, चाल ना. कुलूप लावला तर उघड. आता एवढा आवाज देत असतात काय? चल उघड पटकन. आणि नाव टाकून तर राहिलो बाबू, पण रोज शाळेत जायला लागेल, रोज अभ्यास करायला लागेल ना. हसू नको, दात नको दाखवू. चल उघड पटकन. चाबी दे ना माझ्याजवळ, चाबी दे. चप्पलही नाही आणले का? काहीच नाही आणलं. गॅलरीतून तुम्हाला बदामचं झाड दिसलं असेल, ते हेच बदामचं झाड आहे. हा पहा ॲटो आहे, ते बोर्ड आहे प्राथमिक शाळेचं. मुर्डेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंग्लिश शाळा. बरं चला, आली आयुषची नारुषची शाळा. अजून टाकलं नाही. दीदी इकडे बाय ना. दीदी येतं बाय. दीदी इकडे तर बाय बा. अरे आपण पाहिना झालं का मला कसे.
मस्त हे KG1 KG2 चे वर्ग आहे. तिचा बसायला पण मस्त मजा वाटून राहिली. चला आता निघालो आम्ही घरी. चप्पलही नाही आणली त्यानं, काहीच नाही. त्याला का ऊन नाही लागत का काय? तर चाबी घेतली रे पद्धतशीर. मलाच ठोकरा लागून राहिल्या, गोट्यात खाली जरा ठोकरा लागून राहिल्या. आली आमची रूम. हे पहा इथंच रूम आहे. बाजूनच इकडे शाळा आहे. ते शाळा आणि इथं जवळच लगे रूम आहे. थकला काय रे? उकड पटकन गेट. चल घे कुलूप लावून घे. पाणी पिणे मी लावतो रे. जाय रे मी लावतो रे. घेतली गाडी. झाली भांडणं सुरू. आवरा रे पसारा आवरा रे. बस अजून चाबी राहिली ठेवून द्यायची. झाले यायचे भांडणं सुरू. चाबी ठेवून देते ना. दे रे मला पाणी. आता संध्याकाळचा टाइम झाला. लेकरं बॅट बॉल खेळून राहिले ना. आमचा आरू मंदात नाही गाडी घेऊन फिरून राहिला. आता दाखवतो. लेस कुची नाही. आता इथून आजूबाजूनं बॅट बॉल खेळतात आणि याला काही काम आहे का मंदात गाडी फिरवायची? ते बाय चिंता करते. तर मंडळी दुपारचे वाजले 2 वाजले. तर 2 वाजता नळ आले. तसे तर 1 वाजताच नळ आले. 1 तास झाला आम्ही पाणी भरून राहिलो. आयुष आरुष उन्हाच्या बाजूने व्हाय. उन्हाच्या बाजूने ऊन एवढं तपू राहिलं. भलकस ऊन तपू राहिलं. माय लेकर राहिले निरा उन्हातच फिरायचं पडून राहिलं. तो मोठा शिंटॅक भरला मस्त. इकडे वय. तो मोठा शिंटॅक भरून घेतला. आता ते काय रे माय लहान पाय जळून राहिले. याच्यातून पाणी चाललं म्हणून मी याच्यात पाईप लावून घेतला. हा ना. हा शिंटॅक भरला. आता या शिंटॅकातलं पाणी हा पाईप जो दिसते ना तर या दुसऱ्या शिंटॅकात टाकून घेतला. हा पण शिंटॅक भरला. शिंटॅक पण भरत आला. हो फुलाला पाणी टाकू आपण. थांब. या साईडनं झाडा आहेत तर त्या झाडाला पाणी टाकायचं आहे. पण हा लहान पाईप असल्याच्याने एवढ्या दूर काही पुरत नाही तिकडे. ओम नमः शिवाय. हे पाय आता हे टाकी भरली. हे पण शिंटॅक भरला. ते पण शिंटॅक भरलं. तर आता मस्त आपण मोटर बंद करू. पाईप काढ. नाही सरक बाजून. प्लीज. हा घे ना. हा काय करतो त्याचा? दुपारचे 2 वाजले. मे महिना संपला. जून लागला आणि एवढं ऊन आहे. भलकस ऊन आहे. या लेकरायले पायात चपलाई पण नाही. याच्याही नाही. पा माया पण नाही. एवढे पाय जळून राहिले. या लेकरायले झाडायले पण टाकायचं सुसून राहिलं. तर चला पाणी चाललं खाली. तर सगळ्यात अगोदर आता मी मोटर बंद करून घेतो. सारे बाबू मोटर बंद करतो मी. कोटी भरून घेतली. लहान कोटी पण भरून घेतली. इथलं पण आपलं जे बारीक चिरीक होतं ते पण भरून घेतलं. आणि पा या साईडनं दिसत असेल तुम्हाला हे लहान कोटी आहे. हे लहान कोटी पण भरून घेतली. रात्री इकडे लय वारा सुटला होता म्हणून याच्यात मी लय धुळा झाला. तर हे आहे आम्ही त्याच्या रूम मध्ये राहतो ना. तर हे त्याचं घर आहे. 3 दिवस झाले ते गावले जायला आहे. तर ते गावले जायला असले त्यानं हे सगळं पाणी आता मला भरायला लागू राहिलं. पण आज पहिल्यांदाच आता समजा येऊन मला 1च महिना झाला. 1 महिना पण नाही झाला.
आणि अजून मला काही माहीत नाही पाणी कोणतं कोणतं भरायला लागते, काय भरायला लागते. तर काही तसं 2 कोट्या दिसत असतील, कोट्या पण भरून घेतल्या. इथलं बारीक चिरीक सामान भरून घेतलं. इथं मोटर लावलेली आहे. आता वर जे टाकी भरलेली आहे तर त्याचा पाईप जो आहे तो बाहेरून लावलेला आहे, दाखवतो मी तुम्हाला. चला आता मोटर बंद करून घेतो. मोटर बंद करून घेतली. आता वरून पाणी येऊ राहिलं. मोटर मस्त आता बंद केली. पाईप पण मस्त गुंडाळून ठेवला आणि इकडे लॉक पण लावून घेतलं. कारण की आता कसं ज्याचं घर आहे, ज्याची रूम आहे तर ते गावले जायला आहेत, तर त्यानं कुलूप चाबी आमच्या जवळच ठेवली होती. तर आता मी कुलूप लावून घेतलं. आयुष नारुष वदर आहेत तर मी वर जातो आणि हे सगळ्या पायऱ्या मला पुसून घ्यायला लागतील. तसं तर मी सकाळी पुसल्या होत्या, आता पाणी आल्याच्यानं डबल पुसाच लागतात. हां चल. आमच्या आयुषनं आरुषनं पण मस्त आंघोळा केल्या. भूक लागली, चल चल ओल्या आहेत पायऱ्या, चल बाबू. हो चल. एवढं जीवार येते. तिसऱ्या मजल्यावर पाईप आणला आणि पाईपानं घडी घडी ते बटन चालू करा बंद करा, पाईप घ्या खाली न्या, ते त्रास झाला. उघड रे बाबू, मला घर पुसून घ्यायला लागेल ना. पायऱ्या गेल्या पुसून घेतो. हे बाई इकडे साऱ्या पायऱ्या आहेत, हे पुसून घ्यायला लागतात. खरा सारा घरात पाणीच पाणी आहे. आता हे घर पण पुसायला लागते. सगळं पहिले चाबी ठेवून देतो. चल जेवतो ना. तर मंडळी आता फ्रेश झाली मी, कारण की पाण्यात ओली झाली होती. पाणी आलं होतं तर पाणी गिनी भरलं, त्याच्यानं ओली झाली. आता आयुषले नारुषले देतो वाढून जेवण करायसाठी. तर चला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.